तर मित्रांनो, आता आपण पाहिलेलं आहे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सिंपल फॉर्मॅटमध्ये. आता आपण काही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे एक्झाम्पल पाहणार आहोत. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं असतं मित्रांनो, आपण त्याचे पण एक्झाम्पल पाहूया. त्याची ॲडिशन, आता 5 पूर्णांक 1/4 अधिक 3.1/2 याची मित्रांनो ॲडिशन कशी करायची. तर याच्या ॲडिशनमध्ये आपण पूर्णांकाचा पूर्णांकाशी ॲडिशन करूया आणि अपूर्णांकाचा अपूर्णांकासोबत ॲडिशन. म्हणजे 5 आणि 3, 5 अधिक 3 अधिक 1/4 अधिक 1/2. तर इथे 5 आणि 3 8 झाले. 8 अधिक, आता याचा आपण छेद समान करूया. छेद समान करण्यासाठी इथे 2 ने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करूया. इथे आलं 2, 2 1 3, इथे 4, 3/4. तर हे झालं आपलं ॲडिशन, पूर्णांक आणि अपूर्णांक सोबत आले. तर आता आपण त्याचाच अजून एक एक्झाम्पल पाहूया, मायनसचं पाहूया. तर मायनसमध्ये मित्रांनो 7.1/2 मायनस 1.5/7. तर यामध्ये मित्रांनो काय करायचं, इथे प्लस केलं तसंच इथे 7तून 1 मायनस करायचं. 7तून 1 गेले 6 प्लस इथे 1/2 मायनस 5/7. तर याचा आपण डिनॉमिनेटर सेम करूया. 6 प्लस काय ते 7 दुने 14. इथे 7 ने मल्टिप्लाय केलं 7, इथे 2 ने 5 दुने 10. काय आलं 6 प्लस 7, 10 मधून 7 गेले मायनस 3, 3/14. तर मायनस 3/14 ते आपण कसं लिहू शकतो. मित्रांनो 5 दुने 10, 7 एके 7 मायनस 3/14. तर हे 6 आहे, त्याचे आपण फोड करूया. 6 म्हणजे 5 प्लस 1 आणि त्यानंतर इथे मायनस 3/14. तर इथे 1ला आपण 1 आणि 3/14चं पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 प्लस, आता इथे निगेटिव्ह आहे ते घालवण्यासाठी आपण तसं करत आहोत. 14 एके 14 मायनस 3 डिवायडेड बाय 14 किती आलं मित्रांनो, 5 प्लस 11 डिवायडेड बाय 14. हे आपला आन्सर आलेला आहे. तर इथे काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. अगोदर 1/2, अगोदर 7 मायनस 1 केलं 6, त्यानंतर 1/2 वजा 5/7, इथे 6 केलं प्लस याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 एके 7, 5 दुने 10 डिवायडेड बाय 7 दुने 14. तर यांचं निगेटिव्ह वजाबाकी केली. 7 मायनस 10 वजा 3 भागिले 14. तर हा वजा घालवण्यासाठी आपण 6ची फोड केली, 5 अधिक 1, आणि तो 1 त्या बाजूला गेला. त्या एकामधून 3/14 वजा केले, त्यानंतर आपल्याला 11/14 भेटले. 5 अधिक 11/14. याप्रमाणे अजून आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत मायनसचं. मायनसमध्ये मित्रांनो 12, 6 डिवायडेड बाय 8 मायनस 8 1.2. तर याचं 12 मायनस 8 करूया. 12 मायनस 8, इथे मध्ये प्लस घ्यायचं, त्यानंतर 6 डिवायडेड बाय 8 मायनस 1/2.
तर इथे 12तून 8 गेले 4 प्लस यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, इकडे 4 इकडे 4ने मल्टिप्लाय करायचं, 6 6 गुणिले 6 वजा 4 2 आलं. त्यानंतर इथे बेस सेम आला 2/8. 2/8ला आपण कसं लिहू शकतो, 4 अधिक 1/4. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करता येतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण फ्रॅक्शनच पाहणार आहोत, तर कुठेही जाऊ नका. धन्यवाद.